राष्ट्रवादी शरद पवार गुट की ओर से राज्य भर में मंडल यात्रा की शुरुआत की गई। इसका शुभारंभ स्वयं हाईकमान शरद पवार ने नागपुर में हरी झंडी दिखाकर की। मंडल यात्रा के चंद्रपुर आगमन पर एक पत्र परिषद ली गई, जिसमें राकांपा शरद पवार गुट के ओबीसी सेल के प्रदेश अध्यक्ष राजा राजपुरकर के साथ अन्य वरिष्ठ पदाधिकारी भी उपस्थित थे। तो आइए सुनते हैं इस मंडल यात्रा के संदर्भ में पत्र परिषद में क्या जानकारी दी गई। राष्ट्रवादी शरद पवार गुट की ओर से राज्य भर में मंडल यात्रा शुरू की गई है, जिसको स्वयं राकांपा शरद पवार गुट के हाईकमान शरद पवार ने नागपुर से हरी झंडी देकर रवाना किया। वही यह मंडल यात्रा जब चंद्रपुर पहुंची तो एक पत्र परिषद ली गई। इस पत्र परिषद में राष्ट्रवादी शरद पवार गुट के ओबीसी सेल के प्रदेश अध्यक्ष राजा राजपुरकर के साथ राका के ज्येष्ठ नेता तथा ग्रामीण जिला अध्यक्ष राजेंद्र वैद्य, शहर जिला अध्यक्षा बेबीताई उइके के साथ अन्य पदाधिकारी मौजूद थे। वही इस मौके पर इस मंडल यात्रा के संबंध में ओबीसी सेल के प्रदेश अध्यक्ष राजा राजपुरकर ने जानकारी दी। आम्ही अखंड महाराष्ट्रातली एक मंडल यात्रा काढलेली आहे, जी नागपूरपासून आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी हिरवा झेंडा दाखवला आणि ती सुरू झालेली आहे। मंडल यात्रा सुरू होऊन त्या चंद्रपूरमध्ये आलेली आहे। मगाशी माझ्या पत्रकार मित्रांनी मला विचारलं की चंद्रपूरचे प्रश्न काय आहेत म्हणून। तर चंद्रपूरमध्ये बऱ्याच ठिकाणी मला दिसलं, लक्षात आलं की बेरोजगारी हा विषय फार प्रामुख्याने आलेला आहे। अनेक ठिकाणी युवकांना बेरोजगारीच्या विषयावरती त्या ठिकाणी सामोरं जावं लागतंय। नोकरी रोजगार हा त्यांच्या समोर मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। आणि दुसरा प्रश्न मला दिसला त्या ठिकाणी प्रामुख्याने, मी काही लोकांना भेटलो, अनेक लोकांच्या घरी गेलो, घरकुलचा प्रश्न मला दिसला। ओबीसी मध्ये असलेल्या या सामाजिक घटकांना घरकुलासाठी अजून त्यांना त्या ठिकाणी घरकुल मंजूर होत नाहीयेत, त्यासाठी लागणारा जो काही निधी आहे तो मंजूर होत नाहीये। मला आश्चर्य वाटतं की या राज्याचे काही मंत्री या जिल्ह्यामध्ये राहतात त्या ठिकाणी, आणि त्या मंत्री असताना त्या जिल्ह्यामध्ये आजही प्रश्न उद्भवतात। किंवा मला असं वाटतं की या जिल्ह्यातले काही लोक आज याच्या अगोदरही मंत्री होते भारतीय जनता पार्टीच्या काळामध्ये। तर मला असं वाटतं की या सगळ्याच्या माध्यमातून जिल्ह्याचे प्रश्न आजही प्रलंबित दिसतात, आणि याच्यामधला मोठा घटक हा ओबीसी आहे। कारण की या समाजातली, या जिल्ह्यातली मोठी संख्या ही ओबीसी प्रवर्गातली आहे। त्यामुळे ओबीसी प्रवर्गातला हा जो प्रश्न आहे, मग त्या ठिकाणी शेतकऱ्यांचा प्रश्न असेल, त्या ठिकाणी घरकुलचा प्रश्न असेल, शिष्यवृत्तीचा प्रश्न। मग अशी मी एका कॉलेजमध्ये गेलो होतो, त्या ठिकाणी विद्यार्थ्यांशी संवाद साधला, तर विद्यार्थ्यांकडे मला हे लक्षात आलं की तिकडच्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी कॉलेजमध्ये शिष्यवृत्ती मिळत नाहीये। मग अशा प्रकारचे प्रश्न या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मला आढळले। अशा अनेक प्रश्नांना घेऊन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून त्या ठिकाणी लोकांशी संवाद साधत ही यात्रा जी आहे ती आम्ही परिपूर्ण करणार आहोत। साथ ही भाजपा के महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुले द्वारा दिए गए वक्तव्य के संबंध में भी उन्होंने चंद्रशेखर बावनकुले पर कटाक्ष किया। तो आइए सुनते हैं इस संबंध में उन्होंने क्या कहा। त्यांनी ओबीसींचा अपमान केला असं मला वाटतं। तुम्ही ओबीसींचा अपमान केला। ज्या ओबीसी समाजाला मंडलच्या माध्यमातून आरक्षण मिळालं त्यासाठी ही मंडल यात्रा आहे। त्या मंडल यात्रेला तुम्ही मंडल यात्रा म्हणता, तुम्ही ओबीसींचा अपमान केलेला आहे, समस्त ओबीसींचा अपमान केलेला आहे। मला असं वाटतं की चंद्रशेखर बावनकुळेंनी ओबीसींची माफी मागावी। CTV के लिए वैभव वारकर की रिपोर्ट।